नमस्कार मंडळी. तर कालच आपण पुण्यावरून आलो आणि आज आपण चाललोय अंबरनाथला. म्हणजे मी आली ऑलरेडी. मी तिला बोलली की बाहेर आल्यावर मी कॉल करते तू उचल, पण ती कॉलच नाही उचलते. सो मग मलाच जावं लागतं. आता मी जिच्या घरी चालली आहे ती माझी 10 वर्षापासूनची मैत्रीण आहे, म्हणजे स्कूलमध्ये असल्यापासूनची. सो तिने खूप दिवस झाले मला बोलवलंय गणपतीसाठी, पण मी इकडे तिकडे फिरते त्याच्यामुळे मला काही जमत नाही. सो मग मी आज आली तिच्या घरी. आता चालली. बरं झालं मला माहिती आहे घर, त्याच्यामुळे मी डायरेक्ट आता तिच्या घरी जाऊन तिला भेटणार. आणि तिला बोलवलं तुझा फोन कुठे ठेवलेला आहे काय माहिती, उचलतच नाहीये फोन. आय गेस ती समोरच आहे, बट बघू नक्की तेच आहे का दुसरी आहे. पुढे गेल्यावर कळलं मला की ती नाही येते. आणि आता तिच्या घरी गणपती आहेत, सो सगळेजण असतील तिच्या घरी, त्याच्यामुळे तिला टाइम नाही भेटत आहे. आणि मला इथे एक निशाणी आहे, त्याच्यामुळे मला कळतंय की हा हेच तिचं घर आहे. इथंच तिच्या घराच्या बाजूला स्मशानभूमी आहे. बापरे किती डेंजर. सो आता मला पूर्णपणे आठवलं. सो मी जाते, दर्शन घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते गणपती बाप्पा. ही बघा, ही ह्या साईडला ही स्मशानभूमी आहे आणि ह्या साईडला तिचं घर आहे. आणि हा रस्ता पूर्ण मोकळा आहे. सो जस्ट आपलं दर्शन पण झालेलं आहे आणि तिने मला फराळ पण दिलेला आहे. डेंजर डॉन आमच्या घरातला डेंजर डॉन. रात्री 3 वाजेपर्यंत जागरण केलं, 3 वाजेपर्यंत. आता झोपले, आता उठून नाचणार. खाली हमारे यहाँ ऐसा ही होता. बोल सबस्क्राईब करा. बोलला नाही तर बरोबर बोला. लय गाणपोपट केला इथं. त्यांचा आवाज चालू येतो. आता ती सध्या सदबेत आहे. घाबरले ना. आता आरतीचा टाइम झालेला आहे, सो आरती घेऊया आपण म्हणजे मी नाही घेणार. A few minutes later. गुलाब दिसा गेली. आमच्या पोराचं शूट चालू आहे. पोऱ्या इज नॉट इंटरेस्टेड. अय्या दिलास. घे तू खा. त्याला बोलली मला देता लगेच दिला. मी म्हणली मी नसतं दिलं. काय बनायचंय? पायलट. कसलं काय तो? कसला प्लेन? एरोप्लेन काय? हा टोमॅटो. अंगातला स्पायडरमॅन थोडासा जागा झालेला आहे, त्याच्यामुळे हा उड्या मारतोय आणि मला बोलतोय व्हिडिओ काढ. ठीक आहे, 1 2 3 बॅक. मी ब्लॉग चालू केला अजून अरे बाय पुशअप्स मारतोय तो जरा. बस बाई बस. ब्लॉग चालू आहे इथं, पण ब्लॉग चालू, दोन्हीकडे ब्लॉग चालू. आम्ही पहिले लहानपणी जास्त आम्ही यायचो. कधी आलेलो आपण? वाईट का होतंय? ते पागल आहे थोडासा माझा फोन. आता आहे तर आहे, जाऊ द्या काय बोल. पण असं ग्रीनरी मध्ये छान दिसतो. आम्ही लहान नाही, 8वी 9वी ला होतो. नाही ते नाही सांगायचं मी. 5वी पासून तर आहे फ्रेंड. पण आम्ही 8वी 9वी ला आमचा ग्रुप होता, तेव्हा आम्ही यायचो आणि हिच्या घरी गणपतीला आल्यावर नाही रे पत्ते खेळायचे ते लोक, पण मला पत्तेच येत नव्हते खेळता. हा बाई किती वेळा आले ते पत्ते खेळायला बसायचे, पण मला पत्तेच नव्हते यायचे खेळायला. मग मी गप्पाने अजून पण नाही ना, खरंच नाही येत मला. गरबा येतो, नाचतो येतं खाली. हे कानातल्यामध्ये किती विचार कर. 20 रुपये. 20 रुपये. आणि
बाकीच्या स्कूल फ्रेंड आहेत ना त्या माझ्या एक पण कॉन्टॅक्ट मध्ये नाहीयेत, एक पण नाही. हा फक्त वन वुमन शो. ही जे कधीपासून बोलवत होती पण मी इकडे तिकडे फिरते त्याच्यामुळे मला टाइमच नाही भेटला. आणि भैयाचं काहीतरी वेळा चालू. आता आम्ही जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला. येतं का तुला करता? येतं का? थांब मी करून बघते जरा. थांब. आला आला. ए बेंचवर बँड कसं वाजवायचं भाई आम्ही ना तुला मी लहानपणी ना प्रत्येक वेळेला सेम सेम कपडे घालून जायचो हा क्लासला. आणि आम्हाला बोलायचं बँड वाजा आहे तुम्ही लोक. प्रत्येक वेळेला आमचे सेमच कपडे असायचे. ते गव्हाणे सर बोलायचे बँड वाजा परत आला. आम्ही खूप कपडे सेम घेतलेले, खूप जास्त कपडे. बाजू पहिले तू जाऊ दे येणं चालू करते काहीच्या मागे लागून काय पण करते. चालूच केला नाही आणि बोंबलत होतो आम्ही. ते याच्यामध्ये खायचं नव्हतं मला म्हणून मी नाही केलं. जाऊ दे. आम्ही हिने ना त्या दिवशी मला 15 दिसते. ओरिजिनल पण अशीच फिल्टर नाही लावलंय कॅमेऱ्याला. फिल्टर तर माहिती का तो एक तो वाला फोटो यार. तो बघ असं आहे मी टाकलेला स्टेटसला. बापरे मला एवढा हसू येतं ना. लोक जाम आम्हाला हे करत होते त्याच्यावरून. चांगलं कोण काय बोलला? कोणच नाही कोण काय बोल. तुला बोलला असं मला असं बोलला. माझ्या समोर बोलायची हिंमत नाहीये. माझ्या समोर बोलायची हिंमत नाही कोणाला. बाबा त्यांना आगरीमध्ये काहीतरी बोलून दाखव ना मला. येते का तुला हे आगरी येते? इकडे पण ब्लॉग चालू आहे. मला ये नाही का आगरी? तुला येते बाई? मला काहीच कळायचं नाही पहिले. मला एवढं त्याचं. बाबू काय करत? यार झालास का तू? यार आहे का? ब्लॉगिंग. हो बाई ब्लॉग ब्लॉगिंग बाबू बोल काय बोलत? आई गाईज. आय गाईज बोल. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. काय पुढचा ब्लॉगर बनणार आहे. सबस्क्राईब करायला रेडी राहा. अपकमिंग ब्लॉगर. आणि आता आम्ही जेवणार आहे. जेवायला काय काय बनवलंय? काय बनवलंय? जा सगळं दाखवून ये जा किचन मध्ये. सगळी टोपाशी पाडून ये जा. काय पण शिकवते पोरांना. अशी टोपा उघड आणि सगळं पाडून ये जा आणि सगळं दाखव ये. नंतर मग मार खायचा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, भरपूर प्रेम द्या. प्रेम. आता हा बोललाय तर तुम्हाला करावं लागेलच. कोणतं गाणं आहे मला नाही माहिती. पंढरी शेठचा बादल बादल बादल. बाबू राणा सुंदर तुमच्या गाणीवर. राणा सुंदर बैल जोडी चुकले चकड्याला. राणा चुकले चकड्याला निघाला उशाकने अंड्या. राणा बोल बोल बोल. बाई मस्त आता खाणार पिणार आणि जाणार. इकडे पण ब्लॉग चालू आहे. केस सोडलेत कारण की आम्हाला फोटो काढायचे. इकडे असं नाही काढत आम्ही. केस सोडत नाही असेच. ए बाबा इथे स्मशानभूमी आहे. केस सोडल्यावर काय म्हणतो नाही ना. त्या दिवशी चप्पल तुटली आणि आता छत्री तुटली. रिक्षावाले काका थांबा. गेले असे का निघून जातात काही समजत नाही मला. आता हे छत्रीचं काय करू? हो आता सगळं झालेलं आहे. आता ही येते मग सोडायला. वेगळा दिसत नाही आणि माझी छत्री पण तुटली आहे बघ. डायरेक्ट डोळ्यात जाईल हे असं फालतू. काय करू मी? माझं नशीब फुट काय. आली का? A few moments later. आम्ही मोदक घेण्यासाठी थांबलो आणि पाऊस
जस्ट मी अंबरनाथवरून आले आणि जस्ट आम्हाला लगेच आमंत्रण आलेलं आहे दुसऱ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. सो आम्ही आलोय तिकडे. यांना तर फार आवडतं, चांगलं करते पण म्हणते. हे छान आहे. मला वाटतं की मला छान वाटतं. तुम्ही पण छान. मला बरं वाटतं का जरा. मस्त आहे. ब्राह्मणी आगरी सगळे कुठले सांगा. आणि चष्मा आवडला वाटतं त्यांना तुमचा. लहान मुलांचा असं केस हसायला लागले. जास्त तिथं काय ऍक्टिव्हिटी नसेल माझ्या पेटी वगैरे. नाही तसं काही नाही. तिथं खेळ आहे वेगवेगळे खेळ आहे. पण रमला ना तिथं. दोन माणूस भाग घरी आल्या रामचंद्र नाही अभ्यास करू दे त्याला. नाही अजिबात नको. त्याला सांगू का? एनर्जी खूप आहे त्याला. आहे पण मग सो आत्ता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे सगळं आणि आता आम्ही चाललोय घरी. गणपती बघायला गेलो. जोरात बोल. नको शिरसाताईंच्या गणपती बघायला गेलो. मी आली आणि लगेच अंबरनाथवरून इथं आली आणि लगेच इकडे गेलो होतो. मला बसायला टाइमच नाही भेटत आहे. काय करणार, एवढी बिझी झाली आहे मी. आता पप्पांना मी बोलली की आपण खोपोलीचे गणपती नाही बघितले. पप्पांना मला माहितीच नाही खोपोलीला कुठं गणपती असतो. मी इकडचे तिकडचे गणपती बघितले पण खोपोलीचा गणपतीच नाही बघितला. बघू आता उद्या जर भेटलं जायला तर जाईल मी, नाहीतर मग राहिलं. छान वाटतंय. आजचा ब्लॉग एवढाच होता. जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.